मंत्री हो, माईला काही काही लोक की नाही फुटक्या डबड्यावानी धंदा करतात बघा. तुम्हाला काय सांगा, 2 दिवस झालं माझ्या वावरामध्ये त्या ट्रॅक्टरवाल्याचं ट्रॅक्टर थांबले. तुम्हाला सांगतो, त्याला 2 दिवसाखाली लावलं होतं वावराचं सरी मारायला. तर त्यानं आहे की नाही, त्याच्या जवळ तर रुपयाची बंदी नाही, माझा धंदा करायची सुद्धा त्याला टॅग नाही. अहो डिझेल संपलं म्हणून वावरामध्ये लावलंय. मलाही दिक नव्हती. दुसऱ्या गावामध्ये 17 ट्रॅक्टर होते, मग मी याला लावलो. आणि आलंय ते आलंय, डिझेल संपलं म्हणून 200 रुपये घेऊन गेले. 200 रुपये घेऊन गेल्याने काय त्यांना डिझेल आणलंय म्हणाले काय? मयाच धुऱ्याला दारू पिऊन पडले. आता दारू पिऊन पडले, ट्रॅक्टर माया वावरा, दिवसाची बारी गेली, संध्याकाळची बारी आली. आता कुठं पाणी लावून कसं करू? आता पाणी लई लावायला जावं तर ट्रॅक्टर खाली पाणी जाते. मग याचं ट्रॅक्टर आपल्या वावरामध्ये फसते. काय धंदा होय की काय व्हायच्या मायचा ताप. बाप मला आधीच म्हणून लागला, बैलानं वकरूया, बैलानं पाठी मारूया. मग आता नाही, फास्ट दुनिया निघाल नाही काय म्हणून आणलो ट्रॅक्टर. ट्रॅक्टरनं मारायला तरी तर हे असा हेडगा लागला. असे कसे फुटक्या डबड्यासारखे धंदे करता रे मायला तुम्ही ट्रॅक्टरवाले? तुमच्याजवळ डिझेल पुरता पैसा राहिना आलाय. 2 दिवस झालं माझ्या वावरामध्ये हे तळालंय ट्रॅक्टर. आता काय करावं आणि काय नाही. आता त्याचा भाऊ आलाय, त्याला 200 रुपये दिलो, ते पिऊन गाणूचं लोळ. आता त्याचा भाऊ आला तेव्हा ते दुनियावर तिकडं आहे बघा. आता ते काय धंदा वै गे? अरे ये रे बापू, तुमच्या पाया पडतो रे, माईच्या मुळे रान तेवढं हाणून द्या.